अखिल भारतीय जनवादी महिला संघटना अमरावती जिल्ह्याच्या वतीने संसद व राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या भारतीय संविधान अधिनियमाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करत संसदीय कार्य मंत्रालय भारत सरकार यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करणाऱ्या 106व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी जनगणना व मतदारसंघ पुनर्रचना यांच्याशी जोडण्यात आली आहे। ही अट त्वरित रद्द करून कोणताही विलंब न करता महिला आरक्षण लागू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। संघटनेने असेही स्पष्ट केले आहे की एप्रिल 2026 मध्ये सादर करण्यात आलेल्या 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवर आणखी अटी लादण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तसेच जागांची संख्या वाढविण्याचा प्रस्तावही वादग्रस्त असल्याने त्या विधेयकाचा पराभव झाला। त्यामुळे आता कोणताही विलंब न करता विद्यमान 106व्या घटना दुरुस्तीमध्ये आवश्यक दुरुस्ती करून महिला आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सध्या देशातील राज्य विधानसभांमध्ये महिलांची सरासरी प्रतिनिधित्व 10% पेक्षाही कमी असून आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। या पार्श्वभूमीवर महिला राजकीय सक्षमीकरणासाठी महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी पद्माताई गजभिये, आशाताई वैद्य, प्रणाली शिंदे, चित्रा बोरकर, नीलू मेश्राम, मोनाली शिंदे, सिंधुताई कांबळे, रेखा चंबोले व पूजा शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत्या। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।